हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। श्रावण सुरू होण्याआधी येते ते आषाढी अमावस्या। आषाढ अमावस्येला दीपपूजा करायची असते। घरात दिवे लावणे अत्यंत शुभ समजतात। त्यामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होऊन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण करायची असते। घरातील देवपूजेतील सर्व दिवे स्वच्छ करून घेतलेले आहे। दिव्यांनुसार तेलवात फुलवात करून तयारी केलेली आहे। दीपपूजा करायची आहे तेथे जागा स्वच्छ करून चौरंगावर समई, नंदादीप, निरांजन, पंती सर्व दिव्यांची अक्षदा ठेवून मांडणी करून घेते आहे। समई भोवती छानशी ताज्या पाना फुलांची सजावट करून पूजेची तयारी करून घेतलेली आहे। तसेच दीपपूजेसाठी कणकेचे दिवे तयार करून घेऊ। त्यासाठी पाणी अर्धा वाटी घेऊन गरम करून त्यात अर्धा वाटी गूळ बारीक चिरलेला विरघळून घेऊ। कणिक एक वाटी आणि चिमूटभर मीठ घालून गुळाच्या पाण्याने कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे। गॅसवर भांड्यात पाणी उकळून घेते आहे। पाणी उकळेपर्यंत कणकेचे समान आकाराचे 5 गोळे करून हाताने सुबक दिवे तयार करून घ्यायचे। चाळणीला तेल लावून त्यावर 5 तयार दिवे ठेवून चाळणी उकळत्या पाण्यावर ठेवून प्लेट झाकून दिवे वाफवून घेऊ। फुलांनी सुंदर सजावट करून घेतलेली आहे। दिव्यांच्या नुसार तेलवात फुलवात केलेली आहे। आता सर्व दिवे लावून घेऊ। चौरंगाच्या मध्यभागी विड्याची पाने ठेवून सुपारीच्या गणपतीची अक्षदा फुलं वाहून पूजा करू। तसेच सर्व दिव्यांची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू। कणकेच्या दिव्यांचा ताट ओवाळण्यासाठी तयार करून देवांना आणि सर्व दिव्यांना ओवाळून घेतले। तसेच घरातील मुलांना या दिवशी दिव्यांनी ओवाळायचे। दोन्ही हात जोडून देवांना दिव्यांना नमस्कार करून प्रार्थना करू। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार। कमेंट करून सांगा कशी वाटली दीपपूजा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।